धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित कोपरी येथील संत तुकाराम महाराज क्रीडांगणात स्थापन केलेल्या चैत्र नवरात्र उत्सवाला भाविकांनी दुसऱ्या दिवशी अलोट गर्दी केली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या या उत्सवाला अनेक मान्यवर उपस्थिती लावतात। यावेळी सकाळपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। दररोज 10 ते 12 हजार भाविक येथील भंडाऱ्याचा लाभ घेतात आणि येथील नवकुंडी यज्ञाला प्रदक्षिणा मारतात। अशाने मनोकामना पूर्ण होते अशी त्यांची भावना आहे। त्यांच्या मनोरंजनासाठी जल्लोष, धमाल, मस्ती, गाण्यांची हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। आज या चैत्र नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस आहे। या चैत्र नवरात्राचा आज मला 13 वर्ष झाले। धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानचे तर्फे हे जे आम्ही चैत्र नवरात्र आयोजन करतोय आणि आमचे प्रेरणास्थान श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जे आमचे प्रेरणास्थान आहेत आणि जे आयोजक आहेत तुम्ही हे बघताय किती श्रद्धाळू या देवीच्या दर्शनासाठी रोज येतात आणि या चैत्र नवरात्राच्या आणि नवचंडी महायज्ञाचा सगळे लोक आनंद घेतात। तर आम्हाला पण त्याच्यात आनंद वाटतो की एवढे लोक इथे येऊन या नवरात्राचा लाभ घ्यायचे। कमीत कमी सकाळ ते रात्रपर्यंत हे भंडारा चालू असतो आणि कमीत कमी दिवसभरात 10 ते 12 हजार लोक हा भंडाऱ्याचा लाभ घेतात। बघा बरेच लोक आहे, बरेच लोकांची काही जे पण मनात असेल ती त्याची जी मनोकामना पूर्ण होते आणि मी हे डोळ्यांनी बघितलंय की जे लोक इथे मागतात तर त्यांना ते 100% ती देवी त्याची मनोकामना पूर्ण करते। आणि या पहिल्या वर्षी जे लोक येऊन मागतात आणि त्यांना जे मिळतोय तर ते लोक कंटिन्यू आता पण बरेच लोक आहे, मी 13 वर्षापासून बघतो की नॉन स्टॉप ते दरवर्षी इथे येतात दर्शन घ्यायला आणि यज्ञामध्ये पण येऊन बसून आणि यज्ञाचा लाभ घेतात। सगळ्यांना मी हेच सांगेन की बाबा आज जे तुम्ही या प्रतिसाद जे देताय असं प्रतिसाद देत राहत त्यांच्यामध्ये आमचा पण उत्साह वाढतोय आणि आमचा उत्साह वाढला तर म्हणजे हा कार्यक्रम अजून पुढे चांगला तर आहे, अजून ते चांगल्या ह्याच्यात आम्ही घेऊन जाऊ। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील आनंद आश्रम येथे जनसंवाद उपक्रमाद्वारे नागरिकांच्या समस्याचे निवारण। हिंदू हृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारे जनमानसांचे लाडके नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेल्या समस्या सेवा समाधान अर्थात जनसंवाद या उपक्रमाचा एक भाग म्हणजे दर मंगळवारी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत नागरिकांच्या समस्यांचे समाधान। आज स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या समस्याचे समाधान माजी महापौर श्री अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते श्री मनोज शिंदे यांनी जाणून घेतल्या। त्यावर समाधानकारक पर्याय दिला किंवा निवारण केले गेले आणि जनसामान्यांना योग्य दिशा देण्याचे काम केले। यावेळी ज्येष्ठ नेत्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या अनिता बिर्जे, ॲडव्होकेट सारंगे मॅडम व शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्ते देखील उपस्थित होते। समस्या घेऊन येणाऱ्या लोकांची, नागरिकांची संख्या वाढते आहे या ठिकाणी। याचाच अर्थ असा आहे की
दिघे साहेबांनी बाळासाहेबांच्या स्वर्गीय बाळासाहेबांच्या आदेशाने सुरू केलेला हा जनसंवाद दिघे साहेबांनी पुढे नेला. आमचे शिंदे साहेबांनी देखील तो पुढे चालू ठेवला. आज महाराष्ट्रामध्ये युती सरकार सर्वसामान्य गरीब जनतेच्या शेवटच्या खटकेपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम व्हावी. युती सरकारचे सर्व योजनाचा लाभ सर्व जनतेला मिळावा, या सर्वांसाठी ठाण्यातून याची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुख, त्या भागातील नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री यांना तशा प्रकारच्या सूचना शिंदेसाहेबांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे बाकी कुठल्या गोष्टीत शिवसेनेला रस नाही, फक्त लोकांची कामं या ठिकाणी करून त्यांना समाधान करणं हाच एक मात्र अजेंडा आम्ही या ठिकाणी चालवतोय. आणि मला असं वाटतं की हे ठाण्यातील नागरिकांच्या आशा या ठिकाणी वाढल्या आहेत आणि त्यांना विश्वास आहे की एक आनंद दिघे साहेबांचं आनंद आश्रम हे ठिकाण आमच्या समाधानासाठी, आमच्या प्रश्नासाठी सक्षम आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी नागरिक लोंढ्याच्या लोंढाने वाढत. थँक्यू. ताई, आज तुम्ही इथं आलेला आहात जनसंवाद. शुभेच्छा. ओके. ताई, तुम्हाला आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रीय न्यूज प्रोग्राममुळे तुम्ही आज इथे जनसंवाद यात्रेला उपक्रमाला आला आहेत, काय सांगाल? आनंद आश्रमामध्ये जो जनसंवाद चालू आहे आणि लोकांची जी कामं करण्याची, म्हणजे त्यावेळेला दिघेसाहेब असताना जी कामं होत होती त्याच धडाडीने आता आमचे मनोज शिंदे, अशोक मोहिते आणि इतर सगळे नगरसेवक वगैरे एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. हे काम करत असताना सगळेही आपला बहुमूल्य वेळ विना म्हणजे कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता किंवा हे करता जनतेच्या कार्यासाठी स्वतःचा वेळ देत आहे आणि जनतेकडून आपलं म्हणजे त्यांचं समाधान जनतेचं कसं होईल हे पाहत आहेत आणि जनतेचं समाधान तोच आमचा आनंद. या पद्धतीने आम्ही आनंद आश्रमामध्ये काम करत आहोत. महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात इकडे येतो आहे आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी, काय सांगाल? महिलांच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि ह्या सोडवत असताना की कुठेतरी शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण म्हणून जे हे केलं तर त्या पद्धतीनेच या बहिणी सगळ्या की हे भाऊ जे इथे बसता आहेत हे आपलं कार्य करणार आहेत आणि आपल्याला न्याय मिळवून देणार आहे या अपेक्षेने इथे जास्तीत जास्त महिला येतात. साहेब, कुठल्या विशेष समस्यांचं निराकरण झालंय? रोज नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत. काही अडचणी लोकांच्या आहेत त्या देखील आपण टीमवर्क म्हणून आम्ही सर्व एकत्र मिळून सोडवतो. बऱ्याचशा तक्रारी, काही फसवणूकच्या जास्त तक्रारी येत आहेत. काही एजन्सी आहेत कुठेतरी नव्याने काहीतरी योजना काढतात आणि लोक कुठेही योजनामध्ये पैसे जेव्हा ते टाकतात त्यामध्ये कुठेही बघत नाही आणि त्यानंतर खऱ्या अडचणी तयार होतात. तर आपण पाहिलं असेल की त्या संदर्भातल्या तक्रारी आल्या, त्या संदर्भातलं देखील आपण धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांच्या आश्रमामध्ये त्या लोकांना बोलवून घेतो आहे. काही प्रश्न सुटलेले आहेत, काही महापालिकेशी संबंधित प्रश्न आहेत ते देखील आपण आज इथे पण काही येत आहेत ते देखील आपण सोडवतो आहे. काही महापालिकेशी ज्या महापालिकेतील नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत की ज्यांना पाण्याची समस्या असेल, ड्रेनेज सिस्टीम असेल, तर सर्व गोष्टी पुढे येतात. त्या तशा प्रकारचं आम्ही टीमवर्क म्हणून काम करतो. ठाणे महापालिका क्षेत्रात 25 ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई सुरू. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार
महापालिका क्षेत्रात 25 ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात महापालिकेसोबत येस चॅरिटेबल ट्रस्ट, JVM चॅरिटेबल फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. ठाणे स्टेशन येथे सॅटिसच्या खाली असलेल्या पाणपोईच्या उद्घाटनाने या उपक्रमाची मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी गेल्या वर्षी ठाण्याचा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काउन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. त्यानुसार उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सज्ज असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेने केली 810 कोटी रुपयांच्या विक्रमी मालमत्ता कराची वसुली. ठाणे महापालिकेने सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 810 कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित केला आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता 850 कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पनीय उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या 95% एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात महापालिकेस यश मिळाले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभराव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. तसेच कर वसुलीसाठी केलेले नियोजनबद्ध प्रयत्न आणि नागरिकांनी त्यासाठी निवडलेले डिजिटल पर्याय यातून कर वसुलीची प्रक्रिया सोपी झाली. नव्या आर्थिक वर्षाकरिता देण्यात आलेले अर्थसंकल्पीय उद्दिष्ट गाठण्याकरिता मालमत्ता कर विभागाकडून अशा प्रकारचेच नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील असा विश्वासही आयुक्त राव यांनी व्यक्त केला आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 702 कोटी रुपये एवढ्या मालमत्ता कराचे संकलन झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत ठाणे महापालिकेने 108 कोटी रुपये इतका अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे.